उभं राहिलं आणि ते स्वप्न मात्र सत्यात उतरवण्याचं काम केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. तेच काम तेच कार्य आपल्या लिहिलेल्या खांद्यावर पळले असे महाराज शंभूराजे अशा महान पुरुषांना मानाचा मुजरा करूया. त्यानंतर गोरगरिबांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब, ज्या माणसानं वयाची सर्व वर्ष खर्च केली, प्रत्येक वेळेला संघर्ष संघर्ष आणि संघर्ष, आमदार खासदार विरोधी पक्ष नेते आणि मग त्यानंतर प्रत्येक गोष्टीला अगदी बारकाईनं काम करणं, या गोष्टी आपण पाहिल्या. आणि मग त्यांना सुद्धा आपण मानवंदना करूया आणि जाऊया आपण माच्या दिशेनं. ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावर रंगली जाते आजची रात्र अंतिम. आजच्या रात्रीमधील पहिली मॅच, एका बाजूला चिरले आणि दुसऱ्या बाजूला साई असे दोन दिग्गज संघ. सामना होतोय सुरू. पहिला चेंडू. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू सरळ बाटना समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय, वेगाने आलाय क्षेत्ररक्षक आणि प्रशांत मोकलला आपण पाहताय. चेंडूला अडवलं, अगदी 2 धावा या चेंडूवर वाचवल्या आणि 2 धावा खर्च केल्या. सलामीची जोडी आपण पाहताय. करण मडवीला आपण पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूला शुभम पाटील. तर बॉलिंग मार्कवर निखिल मोकल आणि त्याचा हा चेंडू पाहू शकाल आपण, परंतु फटका चांगला आहे. अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्या दिशेने येणारा आजच्या रात्रीमधील हा पहिला चौकार. त्यानंतर आमचे अमितजी बोपे यांचं इथे आगमन झालंय. मराठीचा आणखी एक गोड आवाज, त्यांचं आपण करूया स्वागत. त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये फटका लॉंग ऑफ मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. अगदी आपण पाहू शकाल चेंडूला अडवतोय, तत्पूर्वी आपण पाहू शकाल सन्माननीय. बघा ही स्पर्धा तुम्ही पाहताय ना, आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार अगदी ज्यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा मात्र यशस्वी केली जाते. 28 जणांचा हा ग्रुप आहे आणि त्या 28 जणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व, एक उद्योगपती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. दानशूर व्यक्तिमत्व प्रितेश दादा मुकादम, त्यांचं इथे शुभ आगमन, त्यांचं आपण करूया स्वागत. त्यानंतर आणखी एक डॅशिंग व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं स्पर्धा कोणती असू द्या प्रत्येक गोष्टीमध्ये महत्वाचा वाटा असतो, शिरडोन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विजयदादा बोपी, त्यांचं आपण करूया स्वागत. अगदी 2 दिवस दादा दिसले नाही विजयदादा. पहिल्या दिवशी होते, 2 दिवस थोडे बाहेर होते, आज मात्र शेवटपर्यंत असतील. प्रितेश दादा मुकादम, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर त्यांच्याकडून रोख रक्कम 51,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी येते. दानशूर व्यक्तिमत्व आम्ही का म्हणतोय, क्रिकेटचा दांडगा अनुभव, क्रिकेटसाठी बरीच वर्ष खर्च केली. शिरडोन टेनिस क्रिकेटसाठी, लेदर क्रिकेटसाठी त्यांचा कालखंड आपण पाहिला. इथून मात्र अगदी आपण पाहताय काय फटका आहे बघा, शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो, चेंडूला अडवतोय, परंतु परेशला आपण पाहताय अगदी चेंडूला अडवलाय. आणि या स्पर्धेमधील 3 धावा घेणारी धाव आपण पाहिली तर तिसरी धाव आपण पाहताय. अगदी 3 वेळा या स्पर्धेमध्ये तिसरी धाव कंप्लीट झाली आहे. धाव संख्या टोटल 13 धावा तुम्हाला पाहायला मिळतील, 13 रन्स. अगदी तुम्ही पाहू शकाल. अगदी लेदर क्रिकेट खेळत असताना प्रितेश मुकादम यांचं सांगायचं झालं, जर मध्ये जर खेळ थांबला नसताना तर मी म्हणे सध्या अगदी कुठेतरी भारतीय संघाच्या आसपास असते, हे नक्कीच असतं, कारण ही अगदी ओळख खूप मोठी आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. नितीन मोकलला आपण पाहताय. डावखुरी हाताचा गोलंदाज अगदी स्टिअर करतोय, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सरळ शॉर्ट पॉइंट मधून डीप पॉइंटला फरार झालाय. वेगानं चेंडू निघालाय सीमा पार. मिळतील 4 धावा, आणखी एक चौकार.
एक षटकाचा खेळ मात्र संपला. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 4, त्यानंतर 2-2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 4 अशा टोटल जमल्या. एक षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात करताना सुसज्ज असे मी म्हणेन. सुरुवात स्टार्ट जितका तुमचा चांगला असेल ना तितका शेवट चांगला असतो. आणि इथून मात्र गुड स्टार्ट करत असताना आपण पाहताय जो संघ खेळताना तुम्ही पाहू शकाल संकेत स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या बरोबरीनं अगदी आपण पाहिला जो संघ खेळतोय चरण 11 गावदेवी साई असा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एक षटक संपला. 17 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक नितीनचा संपलाय. दुसरं षटक घेऊन कोण येणार बॉलिंग मार्कवर साई टीम कडून हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 पाहायला फलंदाज येतोय अनिकेत मोकाल. यंगस्टार अगदी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. याच्या नावावर सुद्धा आपण बाईक पाहिलेली आहे. असा गुणवान खेळाडू साई टेनिस क्रिकेटचा अगदी उगवता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि तो खेळाडू मात्र प्रत्येक फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ करतोय. पनवेल अगदी आपण पाहिलं तर मग रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण पाहत असतो. अगदी विभागाची प्रीमियर लीग असेल वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये खेळ करणं हे त्याचं काम राहिलंय. परंतु पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 17 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात अनिकेत कशी करेल, धावसंख्या किती खर्च करेल, एखादी विकेट ब्रेक थ्रू मात्र काढून देणार का हे सुद्धा पाहिलं जाईल. कर्णाला एंड कडून बॉलिंग करताना अनिकेत सज्ज झालाय आणि त्याच्या समोर आहे करणला आपण पाहता अगदी समोर शॉर्ट कव्हर मधून स्टिअर करतो. हलक्या हाताने खेळतो अलॉंग द कार्पेट सिंगल पूर्ण. दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट केली जाते. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या आणि या 2 धावीच्या बरोबरीने धावसंख्या टोटल 19 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. एकोणीस धावा लागतात धावपलकावर. स्ट्राईकवर आपण पाहू शकाल फलंदाज करण आणि त्याच्या जोडीला शुभम. रिवर्स इथून मात्र सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप शोधली जात आहे. इनफिल्डला केलंय क्लिअर आणि येतोय करणच्या बॅट मधून हा चिरले टीम साठी आणखी एक चौकार. चार धावा आल्या. 4च्या बरोबरीने धावसंख्या. त्यानंतर बघा आणखी एक डॅशिंग व्यक्तिमत्व. या स्पर्धेला अगदी खंबीर पाठिंबा आपण पाहताय. आयोजकांच्या पाठीशी हे 2 नेतृत्व जर पाहिले ना प्रितेश दादा मुकादम आणि मंगेश दादा वाकडीकर अगदी सर्व गोष्टी आपण पाहताय अरेंजमेंट आणि त्यानंतर मग ही स्पर्धा सर्वांनी उचलून धरी आणि ही स्पर्धा मात्र यशस्वी करताना आपण पाहताय. रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी अध्यक्ष अगदी आयोजक आणि या मैदानावर रायगडामधील मोठमोठ्या खेळाडूंना आणण्याचं काम केलंय. त्यानंतर मग ओपनचे संघ असतील त्या संघाने इथून स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी भाग पाडलाय. असे व्यक्तिमत्व आमचे मंगेश दादा वाकडीकर आणि त्यांनी सांगितले पुढच्या वर्षी नक्कीच ओपनची स्पर्धा होईल. बरोबर ना मंगेश दादा? पुढच्या वर्षी नक्कीच. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर 23 धावा पाहायला मिळेल. 23 रन्स अगदी पाहायला मिळतीये. बघा कुणी आग पेटवली आहे, शेकोटी वगैरे पेटवली असेल तर ती कृपया विझवा. बघा डीजे बघा जरा स्टॉप झाल्यानंतर मध्ये गीत लावा कारण लाईव्ह मध्ये त्या गोष्टी कॅप्चर होत आहेत.
हा चेंडू आपण पाहताय 22 ची एक धावली, 1च्या बरोबरीने धाव संख्या टोटल 24 धावा. 24 आपण पाहताय विदाउट लॉस. आपण पाहू शकाल चिर्ले संघ प्रथम अद्यापर्यंत बॅटिंग करतोय. पूर्वार्ध सुरू आहे आणि या पूर्वार्धामध्ये अद्यापर्यंत धाव संख्या 24. आज संडे आहे, फंडे आहे, रविवारचा दिवस आहे आणि मग बरंच काही पाहायला मिळेल. त्रिमूर्ती चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु झेल मात्र मिस केलाय, सुटलाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या चेंडूवर मिळाले त्या 2 धावा आणि या 2च्या बरोबरीने धाव संख्या टोटल आता 26 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 26 रन्स तुम्ही पाहू शकाल स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत आणि कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडणं खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या पटलावर जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल, अगदी चांगला खेळ जर करायचा असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी फिल्डर डिपार्टमेंट आणि ते तुम्हाला अगदी मैदानामध्ये साकार करावा लागणार आहे. कारण साई संघ सुद्धा आपण पाहिलं एक तगडा संघ आहे. अगदी कर्णाला विभाग असेल, त्यानंतर मग त्या परिसरामध्ये एक नामचीन संघ म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय आणि चिर्ले संघाची ओळख सुद्धा एक चांगली ओळख आहे. अगदी बरीच वर्ष चिर्ले संघ चांगल्या संघांना परास्त करण्याचं काम करतोय. परंतु इथून मात्र फुल टॉसचा चेंडू होता, प्रॉपर स्ट्रोक करू शकले नाही आणि इथून मात्र फटका फसला जातोय. येतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. हा झेल टिपलाय आणि फलंदाजीतून बाद झालाय. करण मात्र हा बाद होतोय. पहिला झटका चिर्ले टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अनिकेत मोगल नवीन बॅट्समन येतोय आयुष मडवी. आयुष मडवी हा पहिला चेंडू खेळण्यासाठी बघा ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता आणि ओळखलं अनिकेत मोगलना की चेंडू अगदी मोठा फटका येणं, त्यासाठी मग स्वतःवर कंट्रोल ठेवला. पुन्हा एकदा रणअप घेतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय चेंडू हाताळण्यासाठी. पंचांच्या उजव्या बाजूनं या वेळेला गोलंदाजी करणार. हा चेंडू आपण पाहताय अगदी असं वाटलं की उंचावरून येतोय, परंतु आल्यानंतर त्याचा फ्लो जर आपण पाहिला तर अगदी खाली राहिला. बॅटवर प्रॉपर घेण्याचा प्रयत्न होता परंतु घेऊ शकले नाही. चेंडू एक टप्पा आपण पाहिला तर अगदी टॉपिंग क्रीज मध्ये आणि त्यानंतर मग डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ इथून मात्र पूर्ण झाला. पहिल्या षटकामध्ये 17, या षटकामध्ये फक्त आले अनिकेतच्या 8च धावा आणि त्यानंतर मग 12.50च्या सरासरीनं 25 धावा अगदी चिर्ले टीमच्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संकेत स्पोर्ट्स चिर्ले टीम अगदी या मैदानामध्ये प्रथम बॅटिंग करताना साई संघाच्या समोर खेळत असताना पाहायला मिळेल. डीजे अगदी आपण पाहताय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो सामना सुरू आहे सध्याच्या घडीला आपण पाहताय भारत विपक्ष इंग्लंड अशी मॅच चालू आहे आणि रोहित शर्माच्या 102 धावा पाहायला मिळतात. आता 119 झाल्या, मगाशी 102 होत्या. रोहित शर्मा अगदी रन मशीन. 264 धावा झेल सुटले आणि त्यानंतर त्या 264 धावा पाहिल्या. इथून मात्र झेलची संधी.
कॉलिंग नाहीये बघा, अगदी कॉलिंग नाहीये. कॉलिंग केलं सुद्धा असेल परंतु अगदी खेळत असताना रेडिंग मध्ये आवाज आला नाही आला, या गोष्टी होत असतात. आणि इथून मात्र आणखी एक धक्का, चांगला झेल टिपला बॅक टू द बॉलर, अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपतो झेल. आणि इथून मात्र शुभम पाटीलचा संपलाय खेळ. दुसरा विकेट डाऊन, फलंदाज बाद. नवीन बॅट्समन येतोय, सार्थक घरतला आपण पाहत आहे. इनॅट चौथ्या क्रमांकावर मिडल ऑर्डर मध्ये चौथ्या क्रमांकाची जागा सांभाळण्यासाठी आलाय. आणि त्याच्या जोडीला आयुष. हा चेंडू आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप. यावेळेला पंच प्रवीण पवार सरांचा इशारा आलाय. हा चेंडू मात्र खराब आहे, वाईड असेल. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. धाव संख्या 26, बरोबर ना, 26 धावा. आयुष आणि सार्थक अशी जोडी, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची जोडी. आता मात्र पार्टनरशिप होणं महत्वाचं आहे. एक चांगली धाव संख्या जमवणं महत्वाचं आहे. इथून मात्र अगदी आपण पाहताय बॅकवर्डला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत होता, परंतु प्रॉपर स्ट्रोक होऊ शकला नाही. अगदी सेफ लँडिंग पाहायला मिळालं. नो मॅच क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय आणि त्यानंतर मात्र मिळाल्या या चेंडूवर टोटल गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा. आणि चिर्ले टीमची धाव संख्या आता पुढे सरकती आहे. धाव संख्या 28 धावा. या मैदानावर धावा चेस सुद्धा होत आहे, डिपेंड सुद्धा होत आहे. या 3 रात्रीमध्ये आपण सर्व काही पाहिलं. परंतु या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये चिर्ले आणि साई अशी मॅच आहे. आणि मग 4 षटकांमध्ये चिर्ले संघ किती धावा देऊ शकणार आहे, जमून टार्गेट देणार आहे, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. अर्णव 11 नागाव आणि प्रियदर्शनी बेलापूर. आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. इनिंग जशी संपेल तसा आपण टॉस करूया. नागाव आणि बेलापूर. चला बाहर से चलो, थोडे बाहर से आ जाओ. काय चला चला, कोकरी कोकरी. हा चेंडू आपण पाहताय अगदी पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. थोडासा उचली घेतली, बाउन्स झाला. आणि त्यानंतर मात्र हा चेंडू जर आपण पाहिला तर मग डॉट येत असताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकाल गोलंदाज षटक क्रमांक 30 घेऊन आलाय, तो म्हणजे प्रतीक मोकळला आपण पाहताय. हा सुद्धा एक गुणवान खेळाडू आहे. याच्या नावावर सुद्धा बाईक आपण पाहिली आहे. आणि स्टार खेळाडू, सातत्यानं ऑलराऊंडर परफॉर्मन्स करत असतो. परंतु इथून मात्र अगदी बॅकवर्ड पॉइंटला खेळतो. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. 2 धावा पूर्ण. यष्टांच्या मागे राकेश मोकल यांना आपण पाहताय, आशिष मोकल यांना आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहताय. आणि मग 2 धावा आल्या. 2च्या बरोबरीने धाव संख्या टोटल 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर 31 धावा. सध्याच्या घडीला मी म्हणेन चांगली धाव संख्या आहे, सुस्थितीमध्ये पाहायला मिळेल. अद्याप एक षटक बाकी असेल स्लॉगआउटचं, त्यामध्ये मग अजून चांगली धाव संख्या जमली ते चांगलं टार्गेट या मॅच मध्ये होऊ शकणार आहे. प्रतीकचा हा चेंडू वेगवान, तेज तर्रार. वेगासमोर बॅट अगदी आपण पाहिली तर थोडीशी फिरली आणि चेंडू मात्र हवेमध्ये फटका फसला आणि केक झेल उडालाय, झेल टिपला गेलाय. आणि इथून मात्र फलंदाज बाद होत असताना आपण पाहता आयुष झेल टिपलाय, निखिलने झेल टिपला आणि फलंदाज आयुष बाद झालाय.
आमचे बेलापूरचे प्रशांतजी म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन झाले, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. अजय दादा बोलवत आहेत, आपलं स्वागत आहे. आजची जी पिंटा शेट स्मृती चषक आपण पाहिला, अगदी त्या स्पर्धेमध्ये साई संघ रनरअप ठरलेला संघ आहे आजच्या दिवसामध्ये आपण पाहत आहे. आणि पुन्हा एकदा तो संघ तिथून मात्र इथे उपस्थित झालाय आणि चिर्ले संघासमोर 2 हात करतोय. इथून मात्र काय फटका आहे बघा, अगदी लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला, पूर्णपणे मनगडी ताकदीचा फटका पाहायला मिळतोय. आणि चेंडू मात्र सरळ यावेळेला इशारा येईल आमच्यापर्यंत. प्रेक्षक काय डिसिजन आहे तिथून द्या. चार धावा आहेत, चौकार आलाय. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या टोटल 35 धावा. अगदी मागच्याच हप्त्यामध्ये आपण पाहिलं असेल, शेलगडच्या मैदानावर जी बाईक त्याच्या नावावर राहिली तो खेळाडू सार्थकला आपण पाहत आहे. अगदी अंडर 18चा खेळाडू आहे, अगदी नवोदित खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्याच्या नावावर सुद्धा एक बाईक आपण पाहत आहे. अगदी प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या स्वप्नातली बाईक, एखादी बाईक तरी आपल्या नावावर व्हावी. आणि मग आजच्या या रात्रीमधून या स्पर्धेमधला कोण असेल तो मालिकावीर, कोणाला एखादा नवीन खेळाडू, एखादा जुना खेळाडू कुणाला मिळणार. इथून मात्र थोडंसं यष्टी रक्षक फंबल झाला, त्याला बीट केलंय आणि बाईकची धाव आली. बॅकअप मिळालाय परंतु एक सिंगल आली. प्रतीक राकेश मोकल आपण पाहत आहे, गोलंदाज बॉलिंग मार्कवर, बऱ्याच वर्षाचा अनुभव, बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर तक धरून उभा असणारा खेळाडू. त्याच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन खेळाडू बरेचसे घडले गेले, अगदी आपण पाहू शकाल. आणि आजही त्यांचा खेळ तितकाच चांगला आहे. चिर्ले संघाचा सुद्धा विचार केला, अगदी नवीन खेळाडू, जुने खेळाडू या सर्वांना एकत्रितपणे बांधलं जात आहे आणि चांगला खेळ त्यांचा आपण पाहत आहे. अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. चेंडू चांगला होता, पॅरलर निघाला आणि डॉट आलाय. आज आपण पाहत आहे चिर्ले संघ घरच्या मैदानावर चॅम्पियन ठरलाय आणि दोन्ही संघांनी आज मात्र पारितोषिक पटकावलंय आणि ते 2 संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकताना पाहायला मिळत आहेत. इथून मात्र फटका यावेळेला फसला जातोय. फिल्डर आहे प्रशांत आहे, प्रशांत मोकळ झेल टिपतोय आणि आणखी एक धक्का लागतोय, तो म्हणजे संकेत स्पोर्ट चिर्ले संघाला. समोर चरण 11 गावदेवी साई संघाच्या समोर खेळत असताना. चला टॉस साठी सज्ज राहा, आपण रिपोर्टिंग करा बघा. नागाव टीम आणि बेलापूर टीम. हा चेंडू आपण पाहता, डायरेक्ट हिट पाहायला मिळत आहे. यष्टी रक्षक अगदी आपण पाहू शकाल, आशिषला आपण पाहता, आशिष मोकल डायरेक्ट हिट करतोय आणि मग फलंदाज बाद. आणि इथून मात्र षटक संपली, 4 षटकांचा खेळ संपलाय, पूर्वार्ध संपला. आणि या पूर्वार्धाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 17 जी सुरुवात चांगली केली, त्यानंतर कमबॅक झालं गोलंदाजी करणाऱ्या अनिकेत मोकल साई टीमचं, आल्या फक्त 8च धावा, जमल्या 25. आणि त्यानंतर आल्या प्रतीकच्या षटकामध्ये अजून कमी झाल्या 6 धावा आणि त्यानंतर मग आल्या 9 धावा. अशा टोटल जमल्या 10च्या सरासरीने 40. येणारी षटक आता 4, प्रति षटकामध्ये 10.25 ची सरासरी आणि करायचे त्या 41 धावा टीम साई संघाला चिर्ले संघाच्या समोर. धावसंख्या जमेल, धावसंख्या अगदी वाचवली जाईल. मॅच मध्ये कोणता संघ जिंकून पुढे जाईल आणि मग हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आपण ही स्पर्धा नक्कीच सोडू नका, ही स्पर्धा पाहत राहा. युवा क्रांतीवीर चषक DK ट्रॉफी 2025 हे शानदार पर्व तुम्ही पाहताय. नाईट रजनी स्पर्धा दरवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते आणि ती स्पर्धा मात्र सुरुवात झाली गुरुवारी रात्री आणि आज मात्र अंतिम रात्री या स्पर्धेची. आणि मग पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. चला टॉस साठी नागाव टीम आणि बेलापूर टीम, चला टॉस साठी आपण या.
आमचे डीजे मास्टर तुम्ही आम्ही पाहू शकाल अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स श्री भरतजी माली यांना आपण पाहत आहे आणि मग दुसऱ्या सत्रासाठी आवाज ऐकूया आमच्या गुलशन यांचा आणि देऊया संधी आमच्या लाडक्या डीजेला ठोक डीजे. डीजे चला टॉस साठी या बघा. मी कीर्ती हॉटेल सप्लायचे सर्वा संतोषजी पवार यांना विनंती करतो आपण टॉस करा. अगदी मैदानामध्ये मैदानाला अगदी चांगलं बनवण्यासाठी पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतोय आणि इथून मात्र टॉस केला जाईल. प्रियदर्शिनी बेलापूर आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ नागाव संघ. हेड इज कॉल. टॉस केलाय. हेड टॉस जिंकलाय बेलापूर टीमनं. सामना जसा संपेल तसा अगदी आपण डिसिजनवर अंमल करा. हॅलो हॅलो सुस्वागतम सर्वांचं सहर्ष स्वागत. अगदी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 142व्या पुण्यतिथी निमित्त ही स्पर्धा आज तुम्ही अनुभवताय. अगदी पाहायला गेलं तर युवा क्रांतीवीर DK चषक 2025 चे शामदार पर्व आणि आजची रजनी या स्पर्धेतली अंतिम रजनी असणाऱ्या. खऱ्या अर्थानं आज पाहायला गेलं तर या 4 ट्रॉफींचं पाहायला गेलं तर इथून अगदी पाहायला गेलं तर कुठला संघ आज या 4 ट्रॉफी मधील 1 ट्रॉफीचा हकदार राहणाऱ्या. पहिल्या दिवसाचा विचार केला तर शिवकर संघानं रात्र गाजवली होती. त्यानंतर पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवशी मध्ये धाकटा खांदा संघानं ती रात्र गाजवली होती. कालचा तिसरा दिवस पाहिला तर खारकोपर 11 खारकोपर संघानं गाजवल्या. परंतु आज कुठला संघ ही रात्र गाजवणार आणि टॉप 4 मध्ये आपलं नाव या युवा क्रांतीवीर DK चषकामध्ये नोंदवणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका साईडला पाहिलं तर साई संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चिरले संघ आहे. दोन्ही पाहायला गेले तर नामवंत संघ आहेत परंतु आता लढत पाहणं फार गरजेचं आहे. पहिलं सत्र पाहिलं तर पूर्णपणे थोडस फलंदाजांना चांगलं वर्चस्व दाखवले या मैदानावर आणि चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिल्या. परंतु विसरून चालणार नाही. त्यांच्या अगेन्स्ट अगदी पाहिलं तर साई संघ आहे. भल्ल मोठं डोंगर त्यांच्या समोर नसलं तरी चेस करण्याची क्षमता हे मात्र त्यांच्याकडे आहे. परंतु ते आता इथून होताना पाहायला मिळतील का? अगदी मॅच देखील इथून स्टार्ट होताना पाहायला मिळेल. पूर्वार्ध संपलं. उत्तरार्धामध्ये अगदी पाहायला गेले तर सलामीची जोडी दाखल झाल्या. अनिकेत मोक्कल 9 सेकंडला आणि त्यांच्या समवेत फलंदाज संकेत मोक्कल. 2 साई संघाचे नामवंत अगदी ओपनर प्लेयर तुम्ही पाहताय. गोलंदाज सज्ज. चला अगदी पंचांचा आला इथून ग्रीन सिग्नल. मॅच होईल ऑन. टोटल लक्ष ते विजय करता 24 बॉल मध्ये 41. 41 कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. पहिलाच बॉल यावेळेसला उडवलाय बॉल परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत. पाहायला गेलं तर करण मडवी त्या ठिकाणी होते आणि सुरेख झेल तिथे टिपलाय. पहिला धक्का अगदी पाहायला गेलं तर साई संघाला मात्र दिला गेलाय. आघात चांगला करायचा होता परंतु थोडस खराब सुरुवात झाल्या. संधी ती डीजे मास्टरला. नक्कीच आजच्या रात्रीमध्ये ऐकायला नक्कीच त्यांच्या माध्यमातून भेटणार आहे. परंतु पहिल्याच बॉलवर पहा अगदी
व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या ठिकाणी अगदी गोलंदाजांना प्रॉपर फिल्डर तिथे सेट केलं होतं, कारण की वेगवान गोलंदाज आहे आणि अगदी स्टंप लेवलला गोलंदाजी करतो आहे. बुद्धिमत्ता पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली आहे, परंतु ज्यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू टाकले जातात अक्षरशः त्या बॉलला समोरच्या रिझन मध्ये तुम्हाला सातत्याने फटकेबाजी पाहायला मिळतील. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, प्रशांत मोक्कल. अनिकेत मोक्कल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उभा आहे. नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाज सज्ज, पहिली सफलता मिळाली आहे. सेकंड बॉल पर्यंत थोडासा पाठीमागे होता. पूर्णपणे पाहायला गेलं तर लेंथ मध्ये बॅटरच्या प्रॉपर मिडल ऑफ द बॅट राहिलाय आणि बॉल चाललाय आणि या इनिंग मधला आलाय पहिला चौकार. अगदी पहा, विकेट घेतलं होतं गोलंदाजांना, परंतु थोडस गुडले स्पॉट वर ठेवलं. बॉलला टॉस करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॉल हा अगदी पाहायला गेलं तर टॉस झाला नाहीये. त्याच कारणास अगदी विचार केला तर प्रॉपर टायमिंग आणि चौकार देखील पाहायला मिळाला. 4 धाब्यानं सुरुवात साई संघाची राहिली आहे, परंतु विकेटनं गोलंदाजानं अगदी सुरुवात केली होती. कॉन्फिडन्स थोडासा हाय होतं गोलंदाजाचं, परंतु या फटक्यानं डाऊन होईल का हा प्रश्नचिन्ह आता इथे उभा आहे. चिडले संघ देखील सजासज मॅच मात्र सोडणार नाहीये हातातून, परंतु साई संघ जिंकण्याचा प्रयत्न करतील. यावेळेसला पहा, पुन्हा एकदा अक्रॉस लाईन केलायचा होता, धोका जरूर होता, परंतु अगदी चोटी धाव घेतल्या. बॅटची पाहायला गेलं तर कडा लागल्या आणि एक धाव इथे कंप्लीट होत्या. अगदी आजच्या रजनीमध्ये त्या खेळाडूकडे सर्वांचं नजर असणार आहे. तोच सर्व पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अनिकेत मोक्कल. अगदी पाहायला गेलं तर या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे. अगदी डे स्पर्धा असो, अगदी या मैदानावर दणाणून सोडलं होतं या फलंदाजांना, परंतु आज रजनीमध्ये कशी बॅटिंग करेल यावेळेसला पहा. नजरे समोर नाही, इथे अगदी वेगवान बॉल टाकला होता, ऑफ साइड दी ऑफ स्टंप ठेवलंय आणि अनिकेत मोक्कल हा फलंदाज इथून थोडासा मात्र फसताना पाहायला मिळाल्यात. डॉट बॉल शिरकाव इथून केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि करणं देखील फार योग्य आहे, कारण की पहिलं गोलंदाजीमध्ये तुम्हाला नियुक्त केले गेले आणि तुमची कमाली अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या. यावेळेसला पहा, पुन्हा एकदा इनसाइड आउटला मारायचं होतं, परंतु टप्पा अगोदरचा पाहिला तर पूर्णपणे फुलर लेनचा होता. थोडस गतीमध्ये चेंज केलं आणि गुडलेन स्पॉट वर बॉल टाकलाय. आलाय डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या मध्ये धावसंख्या तिथे स्थिर असणार आहे. टोटल 5 या धावसंख्येवर तुम्ही पाहता. एक मोठा चौकार आला होता, तिथून वाटलं होतं साई संघाची धावसंख्या वाढते की काय, परंतु गोलंदाजानं सुरेख कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये. मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आहे. समोर फलंदाज पाहिले तर अनिकेत मोक्कल आहे, परंतु 2 बॉल मध्ये अनिकेत अगदी पाहायला गेलं तर एकही प्रत्युत्तर दिले गेले नाही या गोलंदाजाला. कमालीची गोलंदाजी आहे. अक्रॉस लाईन पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, परंतु पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा दर्शवतात. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर 6 धावा एक बाद असताना साई संघाच्या बाजूने लागली गेल्या. इथून थोडस पाहायला गेलं तर शांत गतीने साई संघाची धावसंख्या वाढते, परंतु झपाट्याने वाढायला वेळ लागणार नाहीये. परंतु प्रॉपर अद्यापर्यंत अनिकेत मोक्कल हे फलंदाज सेट झाले नाहीये. पुन्हा एकदा पहा, सुरेख गोलंदाजी. 3 बॉलावर अगदी पाहायला गेलं तर अनिकेत मोक्कल या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलं आणि सुरेख गोलंदाजी केली. ते पहिल्या गोलंदाज अगदी तुम्ही पाहताय शुभम पाटील. अगदी पाहायला गेलं तर यंग टॅलेंट आहे. संघाचा भार पहिल्या षटकामध्ये त्याच्या
हाती सोपवलं गेलं होतं, त्याच्या खांदी सोपवलं गेलं होतं आणि ते ओझं त्याने चांगलं पेललंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं तर 6 धावा, एक महत्वाची विकेट ही मात्र त्याने आपल्या नावावर केल्या. सुरुवात चांगली राहिल्या चिरले संघाची, परंतु अंत साई संघ इथून चांगलं करतील का हा प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क आता मैदानाच्या आतमध्ये उभा राहील. कारण की पाहायला गेलं तर अनिकेत मोकळ सारखा खेळाडू अगदी 2 नव्हे तर 3 बॉल स्तब्ध उभा राहिल्या. पूर्णपणे प्रयत्न होते इनसाइड आउटला खेळायचा फेवरेट झोन आहे, परंतु पूर्णपणे चकले गेले 3 बॉलवर. न्यू गोलंदाज चिल्ले संघाचा अगदी कर्णाला एन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील करण मडव्या, ज्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर पहिली झेल टिपली होती. त्यानंतर सचिनजी पवार त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपले देखील सहर्ष स्वागत. युवा क्रांतीवीर DK चषक 2025 मध्ये बॉलर तयार. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल अक्रॉस द लाईन, परंतु मिस टायमिंग आहे. साई संघाला इथून मिळाला जाईल दुसरा धक्का. धाव संख्या पाहिली तर 2 बाद 6 धावा. फलंदाज मिस टायमिंग होत्या. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट राहिला नाहीये, थोडस मागे टप्पा ठेवला आणि एलिव्हेशन थोडस कमी या फलंदाजांकडून पाहायला मिळाल्या. ऑन साइडला खेचायचा होता, परंतु तिथे फिल्डर अगदी उभे होते आणि चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला. धावसंख्या पाहिली तर 6 धावा 2 विकेट अद्यापर्यंत लॉस झाल्यात. 41चा पाठला करत असताना साई संघ थोडा अगदी बॅकफुटला आलाय, परंतु विसरून चालणार नाहीये. प्रतीक मोकळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ही अगदी पाहायला गेले तर एवन जोडी आहे साई संघाची, अनिकेत आणि प्रतीक. परंतु चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होणं फार महत्वाचं असणार आहे त्या आपल्या संघासाठी. अक्रॉस द लाईन, परंतु इथे चकवला गेलाय. लाऊडली अपील. अगदी पाहायला गेलं तर खेळाडू वृत्ती पाहायला मिळते प्रतीक मोकल या फलंदाजाच्या माध्यमातून, कारण की थोडस डाऊट होता. अगदी पाहायला गेलं तर तिथून स्वतःनी सांगितले की अगदी एज लागल्या. विकेट नंबर 3 होईल मैदानाच्या बाहेर. तिसरं धक्का इथून लागल्या. थोडस संकटात आता इथून साई संघ सापडलाय, परंतु संकटात कसं आता बाहेर निघायचं हे प्रश्नचिन्ह, आणि त्या प्रश्नचिन्हाच्या वर तुम्हाला उत्तर शोधावं लागेल. एखादी ओव्हर लांबवावी लागेल. पाहिलं तर टोटल 6 धावा आहेत आणि 3 विकेट देखील गमावल्यात. दुसरं षटक अद्याप मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु अनिकेत मोकल क्षमता आहे त्या खेळाडूकडे, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राकेश मोकल मिस टायमिंग आहे. अगदी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चाणक्य होत. बाईकच्या माध्यमातून ही धाव येताना पाहायला मिळते. अगदी एक धावेला आता इथून साई संघाचे फलंदाज महत्व देतात आणि देणं देखील फार महत्वाचं आहे. 1 धाव आली आहे. धावसंख्या पाहिले तर 7 धावा धावफलकावर लागल्यात. अनिकेत मोकल ऑन अ स्ट्राईक असणार आहे. अनिकेत मोकलला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल साई संघासाठी, कारण की विजय संपादित करायचा असेल तर बॅटिंग आणि खेळी आता प्रेक्षकांना चांगलं दाखवणं फार महत्वाचं आहे. नजरा देखील अनिकेत मोकलवर असणार आहेत. खास करून पाहिलं तर चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे, क्षमता या खेळाडूकडे आहे, परंतु गोलंदाजी सध्याच्या स्थितीला पाहिलं तर लाजवाब. करण मडवी तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर 2ऱ्या क्रमांकावर. यावेळेसला फटका इनसाइड आउटला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नसणाऱ्या. अगदी गेम सेट
गेम माइंड अनुसार इथे मात्र केला जातोय तो चिडले संघाच्या माध्यमातून. एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न ते चिडले संघाच्या माध्यमातून केला जातोय. धाव गती पाहिलं तर एक एक धावेनं पुढे वाढत्या आणि टोटल धाबा पाहिल्या तर 8 धाबा धाव फलकावर लागल्यात. 14 चेंडू आणि 33 धावेंची इथून मात्र गरज असणारा एक मोठा फटका जर या ओव्हर मध्ये आला तर अगदी निश्वांत श्वास साई संघ घेईल, परंतु मोठा फटका येईल का? अगदी वेट करून हा बॉल रिलीज केलाय गोलंदाजानं. फलंदाज सकले त्यावर. अगदी पाहायला गेलं तर थोडासा प्रॉपर टायमिंग मिळाला नाहीये. अलाउन द कार्पेट ऑन साइडला फिल्डर आहेत. सिंगल मिळाली जाईल आणि धाव संख्या 3 विकेटच्या नंतर टोटल 9 धावा. 9 धावा धाव फलकावर लागलेत. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर थोडस स्ट्रगल करताना तुम्ही पाहताय साई संघाला. अगदी बॉलर सज्ज. करण मडवीचा ब्रह्मास्त्र अगदी इथे वापर केला जातो. अनिकेत मोक्कलच्या अगेन्स्ट फक्त बचाव हे एकमेव पर्याय होतं ते अनिकेत मोक्कलकडे आणि ते डिफेन्स केलाय. एक धाव प्रॉपर पाहायला गेलं तर कंप्लीट केल्या आणि धाव संख्या टोटल पाहिलं तर 3 बाद 10 धावा. 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त आणि धाव संख्या पाहिली तर 10 धावा धाव फलकावर लागल्यात. राहिल्यात 12 चेंडू आणि करायच्यात विजयासाठी टोटल 31 धावा. संघर्ष आणि संघर्ष आता इथून करावा लागेल. तो पाहायला गेलं तर साई संघाला धाबा थोड्या खर्च केल्या जरूर होत्या साई संघाच्या गोलंदाजांना, परंतु आता इथून जिम्मेदारी ती अगदी पाहायला गेले तर साई संघाच्या बॅटरवर आहे. त्यानंतर आमचे आदरणीय मान्यवर तुम्ही पाहताय अनंतजी पोपिया त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल युवा डेके क्रांतीवीर चषकामध्ये. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. अनिकेत मोक्कल कितपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शांत राहील हे आता इथून पाहिले जाईल, परंतु गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावर कुणाल मडवी. अगदी पाहायला गेले तरी व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाकडे, परंतु कसं फेस करेल आता इथून अनिकेत मोक्कल या गोलंदाजाला. धाव संख्या पाहिली तर टोटल 10 धावा आहेत. 41चा पाडला टोटल पाहिलं गेलं तर 4 षटकामध्ये करायचं होतं साई संघाला. अद्याप विचार केला तर 2 षटकांचा खेळ वाजवी इथे समाप्त झाला. चला स्पीडअप करा चिडले संघ, वेळ नाहीये कारण की आजच्या रजनीतले अंतिम दिवस आणि अंतिम रात्र. अगदी वेळेनुसार आपण खेळ मैदानाच्या आतमध्ये करा हीच विनंती. यावेळेसला पहा पुन्हा एकदा मिस झालेत अनिकेत मोक्कल. एक डॉट बॉलानं फ्रंट फुटवर येऊ शकतो चिडले संघ आणि एक डॉट बॉलानं साई संघ बॅक फुटला जाऊ शकतो. आता इथून गणित पाहिलं गेलं तर 11 चेंडू राहिल्यात आणि टोटल 31 धावा करायच्या आहेत. अनिकेत मोक्कल अगदी पाहायला गेलं तर सहजासहज हार मारणार नाहीये, परंतु या मॅच मध्ये पाहिलं तर थोडस खराब कामगिरी राहिली जरूर होती, परंतु कंप्लीट बॉल टाकले एस्टँड वर आणि त्याच्यावर प्रहार केला अनिकेत मोक्कलनं. सरळ ब्लॅक स्क्रीनला बॉल चालला सीमा पार. 6 धावा टोकडीचा. अनिकेत मोक्कल पहिला बॉल पाहिला तर फेस करत असताना डॉट राहिला जरूर होता, परंतु तिथून मात्र स्वतःला सावरलं, संघाला देखील सावरलं. षटकार ठोकले. धावसंख्या पाहिले तर 3 बाद आणि 16 धावा. फटका चांगला इनसाइड आउटला केला, परंतु आमचे गणेशजी मात्रे त्यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाल्या. अनिकेत मोक्कल एक चतुर आणि चाणक्य फलंदाज. अगदी सिंगल पाहायला गेले तर वेगाने पूर्ण केले, त्यानंतर दुहेरी देखील लगेच पूर्ण केल्या. 2च्या मदतीने 18 धाबा धाव फलकावर लावल्यात. टोटल पाहायला गेलं तर 9 चेंडू राहिलेत आणि 23 धावांची गरज आहे. इथून पाहायला गेले तरी 3 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत त्या अनिकेत मोक्कल साठी. 9 चेंडू आणि 23 धावांची अद्याप गरज आहे. साई संघ पाहायला गेले तर थोडस फ्रंट फुटवर
येण्याचं काम करतो. अनिकेत अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे उजव्या इष्टीवर निघाले होते. लेंथ पाहिली तर नंतर सोडून दिला बॉल आणि वाईट बॉलचा इशारा लगेच पंचांनी दिला. धावसंख्येत वाढ होईल आणि टोटल जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवर. राहिले टोटल 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. नऊ चेंडू 22 धावा. अगदी पाहायला गेले तर विजयाच्या जवळपास येऊन पोहोचलाय साई संघ, परंतु इथून चिडले संघाच्या गोलंदाजांकडून पुन्हा बॅकफुटला पाठवलं जाईल का? फटका चांगला स्टेअर केला इनसाइड आउटला अलाउंड द कार्पेट. डिपेशला कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु पाहिले तर 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धावा आता चिडले संघाला वाचवणं फार महत्वाचे या मॅच मध्ये, कारण की अनिकेत मोकल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत साई संघ अगदी पाहायला गेले तर या मॅच मध्ये जिवंत आहे. परंतु साई संघाकडे पाहिलं तर सर्व खेळाडू चांगले आहेत. चांगली बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या या 2च्या मध्ये 21वा. अगदी गुडघे टेकून फाइनली क्लिअर करायचं होतं अनिकेतला, परंतु थोडस मिस टायमिंग होतं आणि शॉर्ट फाईन लेगला पाहिले तर फिल्डर देखील तैनात होता. शॉर्ट सिलेक्शन चांगलं करतोय, परंतु प्रॉपर टायमिंग प्रॉपर फटका अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. समीकरण थोडस चेंज होईल. राहिले टोटल 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. महत्वाचा हा एक चेंडू असणार आहे. या वेळीसला मिस टायमिंग आहे आणि या वेळीसला टिपलय फ्लाय स्लीपला जेल आणि संपलय अनिकेत मोकलचा खेळ. पाहायला गेले तर चांगली खेळी राहिले चिरले संघाचे, कारण की समोरचा संघ किती मोठा आहे याकडे न लक्ष देता चिरले संघाची खेळी किती चांगली याकडे लक्ष दिला. खेळी चांगली राहिले, गोलंदाजी देखील चांगली राहिले आणि पूर्णपणे साई संघाला बॅकफुटला इथून पाठवलं गेलं. राहिले 6 चेंडू शिल्लक आणि टोटल पाहायला गेले तर गरज आहे ती 20 धावांची. 6 चेंडू 20 धावा. अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आणि अगदी निकाल लागलं जाईल या 6 बॉल मध्ये. कुठला संघ मात्र विजय होईल? चिडले संघ विजय संपादित करेल की साई संघ? नजरा आता इथून पाहायला गेले तर प्रेक्षकांचं दोन्ही संघावर असणार आहे, परंतु विजय इथे क्रिकेटचा जरूर होईल. बॉलर सज्ज. अंतिम षटक सार्थक करत वेगवान बॉल होता. अलॉन द कार्पेट खेळलाय ऑन साइडला. सिंगल कंप्लीट झाल्या, परंतु फार फरक पडणार नाहीये ते चिडले संघाला. या सिंगलनं पूर्णपणे फरक पडले जाईल ते साई संघाला. धावसंख्येत वाढ होईल आणि पाहायला गेले तर राहिल्यात 5 चेंडू 19 धावांची गरज. 3 मोठे फटके. साई संघ मात्र विजय संपादित करू शकतो, परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. फटका प्रॉपर आहे. ब्लॅक स्क्रीन वरून बॉल चालला सीमा रेषा पार. जिवंत करणारा साई संघाला हा फटका आणि 6 धावा. षटकार. मी म्हटलं होतं साई संघाकडे चांगले फलंदाज आहेत, कुठल्याही क्षणीला पलटवार करू शकतात. जरी चला बॉल द्या, जरी प्रमुख खेळाडू बाद झाल्या, परंतु संघाचा भार हे मात्र त्यांनी निश्चित उचललाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पूर्णपणे गुडलँड स्पॉट वर ऑफसाइड दे ऑप्शन टाकायचं होतं गोलंदाजाला, परंतु टायमिंग प्रॉपर केलंय या फलंदाजानं आणि 6 धावा सरळ ठोकल्यात. या एंड करण्यात धावा सातत्यानं ओटाना पाहायला मिळाल्या जरूर आहेत, परंतु या धावा आता इथून वाचवल्या जाईल का? पहिल्या रात्रीचा विचार केला तर खेळपट्टी लाभदायक राहिली नव्हती ती फलंदाजांना. अगदी वर्चस्व पहिल्या रातमध्ये गोलंदाजांना गाजवलं होतं. त्यानंतर जर तिसऱ्या रणीचा विचार केला तर त्याच्यामध्ये वर्चस्व काल खारकोपर संघाच्या फलंदाजांना गाजवलं होतं.
अगदी खेळी चांगली राहिली आणि टॉप 4 मध्ये देखील त्यांनी त्यांचं नाव मात्र नोंदवलंय, परंतु निकाल अद्याप मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 13ची गरज. यावेळेसला पहा परफेक्ट यॉर्क टाकायचा होता, परंतु कहाणीमध्ये दिलंय पंचांनी ट्विस्ट. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पाहिलं तर 29 धावा धावफलकावर लागल्या जातात. राहिल्या 4 चेंडू, त्याच्यामध्ये 12 धावा करायच्या आहेत. 2 मोठे फटके साई संघ मात्र विजय संपादित करू शकतोय, परंतु 2 डॉट चिडले संघ ही होऊ शकतोय. फुल टॉस बॉलला मिस टायमिंग जरूर आहे, परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम फिल्डिंग. हे एफर्ट, हे विजयाचे संकेत चिडले संघासाठी आहेत. अगदी दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी झाल्या, परंतु 2 धाबा कंप्लीट केल्यात. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर प्रमोदजी कर्णेकर त्यांचा शुभ आगमन झालाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे युवा क्रांतीवीर DK चषकामध्ये. आजच्या रजनीतली पहिली मॅच आहे. सुपर डुपर संडे तुम्ही पाहताय आणि साई चिडल्या या 2 संघ दरम्यान इथे मॅच चालू आहे. हाय व्होल्टेज मॅच, डू अँड डाय. मिस टायमिंग आहे, फ्लाय स्लिप. अगदी पाहायला गेलं तर मागे वळला होता कव्हर देण्यासाठी. इथून मॅच पूर्णपणे खुली झाली आहे. येणारे 2 चेंडू 9 धावांची गरज. टोटल धाव संख्या पाहिली 32 धावा. एक्केचाळीस पाहिजेत. अगदी पाहायला गेलं तर 2 चेंडू 9 धावाची गरज आहे साई संघाला. यावेळेसला प्रॉपर टायमिंग नाहीये. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न राहील का, परंतु दुसरी धाव पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न इथे जरूर होता, परंतु कंपल्सरी चेसिंग असणाऱ्या. जरी या बॉलवर षटकार ठोकलं 1 धावेने माघारी राहू शकतात, परंतु आता अगदी पाहायला गेले तर जर गोलंदाजांना चूक केली, व्हाईट बॉल टाकला, नो बॉल टाकला तर शिरकाव करू शकतात साई संघ. जर मॅच आवडली असेल तर नक्कीच चिडले संघासाठी टाळ्या होऊ द्या. अगदी चांगली गोलंदाजी राहिली. डिफेन्स केला आणि मॅच संपादित केला आणि मॅच अगदी चिडले संघाने जिंकले, परास्त केलाय ते साई संघाला. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. चांगला खेळ, चांगला परफॉर्मन्स राहिलाय, परंतु आज पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलाय ते चिडले संघाच्या गोलंदाजांना. फलंदाजी चांगली राहिली, गोलंदाजी एफर्ट देखील चांगले राहिल्या आणि विजय देखील संपादित केलाय. प्रवेश अगदी पाहायला गेले तर दुसऱ्या फेरीमध्ये केलाय. हार्डलक साई संघ, परंतु नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. आज पाहायला गेले तर अनिकेत मोकल साठी प्रेक्षक जमले होते अगदी त्याचा खेळ पाहण्यासाठी, परंतु चांगला पाहायला गेलं तर खेळता आलं नाही. परंतु पुढच्या वाटचालीसाठी अनिकेत मोकल आणि